श्री स्वामी समर्थ. माझ्या आजच्या या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण हळदी कुंकवाचा माझा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला बोलायला त्रास होतोय त्याच्यामुळे मी जास्त काही बोलत नाही आणि आवाज पण एकदम बेकार झालाय माझा. चला तर शुभ सकाळ तुम्हाला सगळ्यांना. माझा जरा घसा बसलाय आणि आवाज पण बदललाय, तुम्हाला समजत असेल सर्दीमुळं. हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम आहे, तर ती पण तुम्हाला या मोठ्या व्हिडिओ मध्ये पुढे बघायला मिळणार आहे. अजून व्हिडिओ पुढे बघत राहा. मी वाटाण्याची भाजी कशी करते ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे बरं का. आणि आता आम्ही सकाळी सकाळी नाश्त्याला कालची राहिलेली पोळी आणि आमटी कटाची आणि भात असं सगळं खाणार आहे. आम्हाला ना शिल्लक राहिलेली शिळी पोळी चहा सोबत खायला आवडती. तुम्ही असं खाता का हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही सकाळी सकाळी तीच नाश्ता करणार आहे. चला अजून आपल्याला बघायचे वाटाण्याचे शेंगा मी कशा बनवते ते पण तुम्हाला रेसिपी दाखवायची. अगोदर नाश्ता करतो आणि मग दाखवू. हळदी कुंकाला आज आपल्याकडे बाया येणार आहेत त्या बायका, तर त्यांच्यासाठीच मला शिरा करायचा इथं म्हणून कढईत पाणी ठेवलंय आणि इथं छान असा गरा भाजून घेतलाय मी तुपात. तूप काय जास्त नव्हतं माझ्याकडे, पण जेवढा आहे तेवढ्यातच भाजून घेतला. आणि काजू बदाम आणि पिस्ता ही घेतले ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आरत बोंड करून घ्यायचं. इकडं तेल ठेवलंय कारण सासूबाईंचा आज उपवास आहे, तर त्यांच्यासाठी पापड्या तळायच्या त्या, म्हणून इकडं तेल ठेवलंय. आता शिरा अगोदर करून घ्यायचा मला आणि मग वाटाण्याची भाजी बनवायची आपल्याला. पाण्यात साखर टाकून मग ही बारीक करून घ्यायची अगोदर. आपल्याकडे एवढ्या लांब बायका येते त्या, तर म्हणलं मग त्यांना थोडंसं गोड खायला. तिळगुळ तर गोड असतंच बरं का, पण थोडासा शिरा द्यावा कारण आवर्जून अशा बायका परत आपल्याकडे येत नाही त्या. मी आजारी आहे तरी पण जास्त काय पण नाही, पण म्हणलं निदान थोडा शिरा तरी करावा. वेलचीची पेस्ट मी ना एकदमच करून ठेवते. वेलचीच्या पुढे आणल्यावर तर तीच पेस्ट मी याच्यामध्ये टाकली. आता कलर काय टाकायला नको म्हणलं, एखाद्याला कलरचा शिरा आवडतो एखाद्याला आवडत नाही, त्याच्यामुळं मी कलर काय टाकणार नाही. आता काजू बदाम पण आपलं चांगलं बारीक झाले तर ते पण मी याच्यातच टाकून घेते. काजू बदाम पिस्ता चांगलं बारीक केले, थोडंसं ठेवणार आहे मी वरून टाकायला. मी हीच करून टाकणार होती अर्धा कापून, पण काय बायकांना असं दाताखाली आवडत नाही आणि मग त्याच्यामुळे म्हणलं असं बारीक करून टाकायला. जास्त मोठं थोडंसं अर्ध कोबडं करून घेऊया. आमचं ना असं आम्ही गावापासून पण लांब राहतो, त्याच्यामुळं जास्त बायका येत नाही. त्या आल्या तर जास्त वेळा त्यांना बोलवायला लागतं, लांबून यायला कंटाळा करते ते. त्याच्यामुळं जेवढे येते तेवढ्यांना तरी म्हणलं शिरा तरी करावं म्हणून इथं मी शिरा करायला घेतलाय. माझ्या आवाजाचं मलाच हसू यायला लागलंय वर्गात. मध्ये मध्येच वेगळाच आवाज येतोय. पाणी चांगलं उकळले आता आपलं. मस्त असा लाल भडक भाजून घेतलेला गरम याच्यामध्ये टाकणार आहे. पाच 10 मिनिटं झाकून ठेवलं की एकदम मस्त असा आपला शिरा तयार होतो. तुपात जास्त वेळ गरा भाजला ना तर गाठी अजिबात होत नाही, त्यामध्ये एकदम छान शिरा होतो. पण जेवढं तूप जास्त असेल ना तेवढा शिरा चांगला होतो. पण आज जरा माझ्याकडे तूप थोडंसं कमीच होतं आणि नेमकं ते मला आणायचं पण लक्षात नाही, त्याच्यामुळं
आता त्याच्यातच ॲडजस्ट केलं मी, कारण काय ठरलेलं नव्हतं माझं असं, पण म्हणलं करूया. आजारी असल्यामुळे जरा नको होय चालू होतं, पण म्हणलं आजारपणी तर आपल्याला येत जातच राहत आहे, पण आजचा दिवस परत नाही म्हणून मी करायचा निर्णय घेतला. आणि आता एकदम मस्त असा आपला शिरा तयार झालाय बरं का. बास का टाकू अजून काजू बदाम जास्त वाटायला लागले जरा. आता नको टाकू नको आता वरण थोडस नॉर्मल टाकते. काही जणांना काजू बदाम आवडतं, काही जणांना जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे काय जास्त टाकत नाही, थोडस टाकते आता. बात काही बस की संध्याकाळी मसाले बिपड करा. शिरा तर आता तयार झाला आहे. आता अगोदर वाटाण्याची भाजी करून घेते, मग पापड्या तर आता वाटाण्याचा सीझन चालू असल्यामुळं प्रत्येक जण सारखी वाटाण्याचीच भाजी करत असतं. त्याच्यामुळं वाटाण्याची भाजी काय स्पेशल रेसिपी नाही तरी पण वास कशाचा सुटलाय बाहेर, कशात कांद्याचा. कांदा तेलात टाकले त्याचा सुगंध सुट छान असतो. कांदा चांगला भाजला टाकला. आता टोमॅटो टाकते त्याच्यात. आज पण जरा कामाचं आहे, सगळी कामं पटकन उठून छान असं तयार व्हायचंय. अजून रांगोळी काढायची बाकी, अजून माझी सब्जी पण काढायची. आता हळूहळू सुरू जरा आजारी असल्यामुळं हळद. एखादा मसाला जर असला ना तर वाटाण्याची भाजी अजूनच चांगली होती, पण आता माझ्याकडे कुठलाच मसाला नाही, त्याच्यामुळे आता ती काळं तिखट हे टाकणार आहे मी. वाटाणा असताना जरा गोड असतो, त्याच्यामुळे तिखट जरा थोडंसं नॉर्मल जास्त टाकायचं, म्हणजे भाजीला पण चांगली होती. मसाला चांगला एकूण झाला. आता मसाला टाकते थोडीशी तरबरीतच मी याची भाजी करणार आहे, कारण भाजीच्या भाकरी सोबत खायसाठी. जास्त सुट्टी नाही करणार, कारण चपाती नाही बनवणार मी. बाजरीची भाकरी ही भाजी पण छान लागते. एक ठेवले पापडे करायसाठी त्याच्यात पाणी. थोडंसं पाणी टाकायचं. वाटाणा शिजायला जरा वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडं जास्त पाणी. थोडीशी नॉर्मल सरबरीत शेंगदाण्याचं कूट टाकलं की भाजी झाली आपली तयार. इथंच 2 भाकरी पण करून घेते. आज जास्त स्वयंपाक नाही करायचा, कारण कालच्या पोळ्या पण आहेत. अजून आज शिरा बनवलाय, तो पण काही जण खातील. आणि पोळ्या जर शिल्लक राहिल्या ना तर आम्ही ती पोळ्या अजिबात नाश करत नाही. ती शिळी राहिलेली दुसऱ्या दिवशीची पोळी, तर शिळी पोळी सगळ्यांनाच आवडती, मला, आमच्या आजीबाईला, त्याच्यामुळे आम्ही पोळीच खाणार आहे.
आता आपला शिरा तयार झालाय, वाटाण्याची भाजी झाली, बाजरीच्या भाकरी पण करून घेतले त्या, आज गॅसवरच केले त्या, पापड्या तळल्या त्या. आता स्वयंपाकाचा तर राडा झालाय. आता एवढा सगळा पसारा घेऊन बसली कडला, ती काढायचा अजून. चला अजून भरपूर तयारी, पुढे बघत राहा अजून. आता कोणता पण कार्यक्रम म्हणलं तर सगळ्यात अगोदर येते ती रांगोळी. आणि रांगोळी काय मला सगळ्यात जास्त जमत नाही बरं का, आपल्या दिदुबाळासारखी, पण तरी पण छोटीशी अंगणात रांगोळी अगोदर मी काढून घेतली आणि मग पुढच्या तयारीला लागूया म्हटलं. त्याच्यासाठीच अगोदर छान अशी रांगोळी काढून घेतली. हळदी कुंकवासाठी आम्ही सगळे छान अशी तयार झालेलो आहे. आणि या सगळ्या माझ्या सासू आहेत त्या, या तर तुम्हाला माहित आहे आई त्या, आणि हे पण आमच्या सासूबाई, ह्या पण माझ्या चुलत सासूबाई आहेत. आणि मस्तपैकी आम्ही सगळे आता तयार झालोय. आता हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू. मला इथं थोडीशी रांगोळी काढायची होती, पण आता बायका थांबता का 5 मिनिटं काढू. ती म्हणे ना शेतागांधारी जावं मावशी कोण घालतय त्यांनीच म्हणायचं असतं म्हणा. सीता गंधारीचा वौसा आला नगरात, घ्या पदरात घेती राणी कुणाची. भारतरावांना नावाविषयी मिळू माझ्यापेक्षा जास्ती. जावा म्हातारीकडे देऊन जावा झोका. ही नाही ना तसं. गीती राणी कुणाची? भारतरावांनी. गीती राणी कुणाची? मला सीता गंधारीचा वौसा आला नगरात, घ्या पदरात घेती राणी कुणाची. भारतरावांची. निलेश रावांची. आता तुम्ही मोठं नाव घ्या. आता मला ना येतं का म्हाताऱ्या म्हाताऱ्याच माणसं तुमचं तर बघून आम्ही शिकायचं. शेतागांधारीचा साला नगरात घ्यायचं पत्र. काय गीती राणी म्हणतात? कुणाची? गीती राणी कोणाची गं? निलेश रावांची. धनंजय काकाचं का? घेती राणी कुणाची. मग काय म्हणाले? रामदास रामदास पाटलाची. नाव घे की मोठं. नाही बाई मला एक मोठं मध्ये शेतागांधारीचा वौसा आला नगरात घ्यायच्या पदरात. मुलगी राणी. निलेश रावांची. आणि तुझी घेती राणी कुणाची. ज्ञानेश्वररावांची. एवढंच. तू काढ की फोटो तिला दे. काढते की थांबा की त्यांना भरू दे की. हाय झाली 5 जण बायका. होते ते की बायका 5 जणी, पण माझ्या ह्याच्यातच नाही. मी त्यांना पण कहते की पण गावातल्या बी. ती रुपाली म्हणजे मामी मला लई नरड तोडतोय, गावाकडे जाणार आहे. पडली आमच्या यात्रेमध्ये पुत्राची शोभागी. अजून काय गौरा ह्याला घेती राणी कुणाची. भारतरावाची. काय ते सुनंदावली म्हणत नाही ते आता. गावड्या भाभी. पावळ्या ते रंगाला. हे बोललो नका. निलेश रावांची. घेती राणी कुणाची. यावरून नाहीच ते करत, पण असं करतच नाही. काहीच नाही. काढा. आता सारा लावलाय आमच्याला. होय. काय काय का चांगला काढले. ती श्लोकचा फ्रीज आहे म्हणून त्यानं काढलं. त्यांचं एक वस्तू असते ती त्याच्यावर नाव टाकते. श्लोक ओवी म्हणलं इंग्रजीमध्ये काढले ते की नाव त्यांची त्यांनी काढली ती. येते की ते नाव. मला माझी मायाची दीर माझा हौशी रामदास पाटलाचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. आपला हा आजचा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि माझ्याकडून जरी काही चुका झाल्या असतील तरी पण मला तुम्ही हक्काने सांगा. पुढच्या वेळेसपासून त्या चुका मी सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. आणि माझ्या या भसाड्या आवाजातला व्हिडिओ तुम्ही ऐकला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला